समृद्ध, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे कणखर नेतृत्व जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे शतकानुशतकाचे स्वप्न साकार केले, ज्यांनी कलम 370 हटवले, सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली नवा सामर्थ्यशाली भारत जगाने अनुभवला, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियासारख्या अभिनव उपक्रमांमधून ज्यांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली, भारताला गतवैभव मिळवून देणाऱ्या या भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजेच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना 75व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक श्री देवेंद्र राजेश कोठे, भाजपा आमदार, सोलापूर. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदेवता श्री रूपा भवानी मंदिर, जुना बोरामणी नाका येथील इंद्रभवन मंदिर परिसर, पार्क चौकातील शमी वृक्ष परिसर, सीमोल्लंघन मिरवणूक मार्गाची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रूपा भवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे, सुनील रसाळे, विजय पुकाळे, सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र मंडळाचे विश्वस्त दत्तात्रय मेनकुदळे, उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड, शिवानंद सावळगी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. उत्सव काळात रूपा भवानी चौक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्थलांतर करावे, पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांचे गाड्या विजयादशमीच्या 2 दिवसा अगोदरच बंद करावे, मिरवणूक मार्गावर दिवाबत्ती, मंदिर परिसर स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवावे अशी मागणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे. यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी मंडळाने केलेल्या सूचनांचं तत्काळ अंमलबजावणी करण्याचे संबंधित खात्यांना आदेश करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी महापालिकेच्या सर्व खात्यांचे झोन अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांच्यासह कारंजे साहेब यांच्या विविध अधिकाऱ्याचे पदाधिकारी यांनी मध्यवर्तीची पाहणी केली. जो पालखी महामार्गाचा आणि नंदीध्वजाचा मिरवणुकीचा महामार्ग आहे, या महामार्गाची पाहणी केली. यासह जे लाखो देवाचे श्रद्धास्थान असलेले रूपा भवानी मंदिर या ठिकाणी पाहणी केली. तसंच इंद्रभवानी देवी असू दे, इंदुगंगा देवी असू दे, शिवगंगा देवी माता असू दे, या मंदिराची पाहणी करत असताना या रूटमार्ग पाहणी करून परत शेवट शमीवृक्ष या जवळ आले. या शमीवृक्षापाशी इथं लाखो देवाचे श्रद्धास्थान असलेले शमीवृक्ष आहे. या ठिकाणी जे अतिक्रमण आहे, या अतिक्रमणाच्या बाबतीत त्यांनी काही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. इथं कचरा वगैरे साचलेला आहे, काही इथं गेट वगैरे बंद आहेत, या बाबतीत त्यांनी सूचना दिल्या की लवकरात लवकर इथल्या समस्या दूर करू असं आश्वासन दिलं. आणि ज्या प्रकारे शांतता कमिटीमध्ये बैठक झाली, त्या सूचना मांडल्या गेल्या, त्यांचं तंतोतंत पालन प्रशासन करत आहे. आणि आजही आम्हाला येऊन त्यांनी आश्वासन देऊन सगळ्या प्रोसिजर चालू केलं. नवरात्राच्या संदर्भात महामंडळाच्या वतीनं ज्या सूचना होत्या त्या महापालिकेनं अंमलात आणलेल्या दिसत आहेत. आज माननीय आयुक्त साहेब, त्यांचे सगळे सहकारी, त्यांचा पूर्ण स्टॉफ आणि मध्यवर्ती सगळे पदाधिकारी यांचा समावेश आज रूपा भवानी आणि पार्कवरील जो सिग्नल खेळाचा मार्ग आहे, जे स्थळ आहे, त्या स्थळाची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी अतिक्रमण बरंच आहे. आज 3 वर्षापूर्वी आमचे मार्गदर्शक दत्तात्रय मेनकुदळे साहेब हे या उपोषणाचा म्हणजे इथलं अतिक्रमण काढावं म्हणून या ठिकाणी जवळजवळ 5 दिवस त्यांनी उपोषण केलं होतं. तेव्हापासून हे अतिक्रमण काढलं जातं आहे. आता आपण बघतोय की या ठिकाणी असलेली मुतारी, या मुतारीचा काही उपयोग नाही. तरी मुतारी लोक त्याचा उपयोग ती बंद आहे आणि लोक त्याचा उपयोग करतात. ती घाण सगळी रस्त्यावर येते, सीमोल्लंघन खेळायला जाणं लोकांना अडचण होती. आणि इथली जे अतिक्रमण म्हणजे महापालिकेला कुठल्याही प्रकारचा टॅक्स न भरणारे अतिक्रमित लोक आहेत परप्रांतीय, ते लोक या ठिकाणी असंच टाकतात, निघून जातात आणि हे सांभाळायचं काम महापालिकेत येते. हे दाखवलेलं आहे की सगळं अतिक्रमण काढून घ्या आणि काढून घेतो याची गॅरंटी आम्हाला कारंजे साहेबांनी दिलेली आहे. आजलं देखील अतिक्रमण जे आहे ते काढून घेतो म्हणलेत आणि काही अडचण भासल्यास पुन्हा आम्हाला कळवा असं सांगितलेलं आहे. त्यामुळं मध्यवर्तीची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि मध्यवर्तीला त्यांनी पूर्ण सहकार्य करायचं आश्वासन दिलं आहे आणि करत आहे. त्याबद्दल सार्वजनिक नवरात्र महोत्सवाच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. साधारणतः
22 सप्टेंबर रोजी आपल्याकडं सोलापूर शहरामध्ये नवरात्राला प्रारंभ होत आहे. घटस्थापना होऊन आपण उत्सवाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे. आज सोलापूर शहरामध्ये मान्य आयुक्त यांच्या समवेत संपूर्ण तुळगाभवानी मंदिर परिसर असेल, त्याचबरोबर मंदिरापासून आपल्या सिमोलनसाठी ज्या ठिकाणी आपल्या ह्या सर्व पालख्या येतात त्या ठिकाणची सर्व भागाची पाहणी आयुक्त महोदयांनी केलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी महामंडळाचे असेल, सामाजिक कार्यकर्ते असेल, विविध देवी मंडळाचे असतील, त्यांच्या पदाधिकारी आणि अध्यक्षांनी ज्या सूचना महापालिकेकडे मांडलेल्या आहेत त्या सूचनेची नोंद घेतलेली आहे. त्याप्रमाणे आज ती कामं सगळीकडे चालू करण्यात आलेली आहेत. त्याची पाहणी आयुक्त महोदयांनी केलेली आहे. आणि आता सध्या मी इथं लग्नाच्या परिसर 4 पुतळ्याच्या परिसरामध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा ज्या व्यवस्था झाल्या आहेत त्याची पण आम्ही पाहणी केलेली आहे. सर्व व्यवस्था आपल्या 2 ऑक्टोबरच्या विजयादशमीच्या दृष्टिकोनातून सगळं तयारी आपल्याकडे हाती घेण्यात आली. भक्तगणाला का आव्हान कराल सर? बाहेरचा मार्ग भक्तगणाला का आव्हान? भक्तगणांना मी असं आवाहन करेन की आपला आता सध्या पावसाळ्याचा मोठा आपल्याला प्रादुर्भाव आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दिसून येतो आहे. त्यामुळं लोकांनी पावसाळ्यामध्ये आपल्या घराची स्वच्छता केली बरोबर आहे, परंतु शहराची स्वच्छतासुद्धा एक त्यांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना घरातला कचरा असेल हे असेल तर त्यांनी त्या आपल्या दिलेल्या घंटागाडीत किंवा आपण दिलेल्या नियोजनप्रमाणे तो द्यावा. रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नये आणि आपला येणारा जो सण आहे तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा अशी मी या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो. इन आउट गेटची कशी सुविधा? यामध्ये इन आउटच्या गेटमध्ये आपण ज्या श्रीरंगणासाठी ज्या पालखी या पार्क स्टेडियमच्या माध्यमातून रेवंड स्वरूप आहे त्या शेजारून आत येतात आणि त्यानंतर आत आपल्या प्रदक्षिणा करून जो आपला चौपाटीचा जो भाग आहे त्याचा जो गेट आहे त्या गेटच्या माध्यमातून ते बाहेर पडणार आहेत. अशा पद्धतीचं नियम एंट्री आणि एक्झिटचं या पद्धतीत आहे. मंडळ आपला बरेच Like, subscribe, click on the bell.